तिकडे माझा ज्यावेळी मी आलो गेलो आणि ज्यावेळी BFRचा एक विषय आमच्या समोर ज्यावेळी आला होता त्यावेळी त्या BFRच्या मध्ये पण देखील खटावची भूमिका राष्ट्रीय मजदूर संघाची पेक्षा वेगळी भूमिका होती आणि त्या खटावच्या कामगारांना एकत्रित करून घेऊन भूमिका मांडण्याचं काम केलं होतं. त्या BFR मध्ये त्यावेळी नेत्रावालाजी होते, अनेक लोकांचे नाव घेता येईल, पटेल होते, ऋषी होते आणि त्या ह्याच्यामध्ये BFRचा तो पूर्ण इंग्लिश वाचन होता आणि त्याच्यामध्ये वकिलांकडनं नाही तर आम्ही जाऊन ती बाजू मांडायची, ती बाजू मांडून घेऊन आपल्या कामगारांच्या हिताचं रक्षण करायचं आहे. अशा वेळी ज्यावेळी ते कायदे आम्हाला माहित नव्हते, काय नव्हते, कुठचाही अभ्यास कुठचाही ज्ञान माझ्यासारख्याला नव्हता, पण मोहितेंना पण नसताना पण देखील अभ्यासू वृत्तीने अभ्यासू पद्धतीने ती बाजू त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि जे काही वर्ष खटाव ते चाललं त्याला वेगवेगळे आरोप झाले, प्रतिआरोप झाले, तो भाग वेगळा, पण जे खऱ्या अर्थाने त्यावेळी जर ती गिरणी चालली आणि त्या कामगारांना जर न्याय कोणामुळे मिळाला असेल तर ते आदरणीय गोविंद मोहितेंमुळे मिळालेलं आहे. ते आपण 4,500 ते 5,000 कामगार त्या काम केलं, त्यांचं कुटुंब हे सावरण्याचं काम त्यांनी केलं. आज निवड फक्त राष्ट्रीय मजदूर संघ नाही तर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून देखील अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये आज त्यांचं कार्य, त्यांचं क्षेत्र, त्यांचं ज्ञान हे पोहोचवण्याचं काम ते करतात. ठीक आहे, थोडा चिडचिडी होतात, तो वयाचा भाग असल्यामुळे तो व्हायलाच पाहिजे. तुम्ही तर आता होता, आम्ही तर म्हणजे तुम्ही तर या वयात होता, आम्ही तर आताच व्हायला लागलेलो. प्रत्येकाचा एक स्ट्रेस लेवल असतो, पण कधीही देखील त्यांनी अशोभनीय किंवा कधीही देखील अपमानित होईल, कधी कोणाला तोडून कधी अशी भूमिका मांडण्याचं काम त्यांनी केलं नाही. सामंजस्यपणाने चिडले तरी देखील नंतर हा प्रश्न त्यांच्या लक्षात आला. आणि एक गोष्ट मला त्यांच्यावर आवर्जून सांगावं लागेल की आपण जर एक गोष्ट त्यांना म्हटलं, त्यांना वाटलं की ही चुकली, तर त्यांनी कधी त्याचा अनादर केला नाही. ही चूक आहे तर ती दुरुस्त कशी करता येईल असं सामंजस्यपणाचा स्वभाव त्यांनी नेहमी त्यांच्या व्यवहारामध्ये ठेवलं. आणि सामंजस्याचा स्वभाव असल्यामुळेच असंख्य असलेले कामगार क्षेत्रातल्या लोकांना पण ज्यावेळी पगारवाढ असेल, ज्यावेळी इंडेक्सचा विषय असेल, बेसिकचा असेल, DAचा असेल, अशा विभिन्न विषयावरती पण देखील त्याच्यातील एक्सपर्टीज जर कोणाकडे जर असेल तर ती निश्चितपणे मोहितेंकडे आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गावाकडे असेल, नजीकच्या कामामध्येच मला जाण्याचा योग मिळाला. आजही गावामध्ये त्यांच्याबद्दल जो एक दरारा मी पाहिजे, सामाजिक दृष्टिकोनातून काम करणारा कार्यकर्ता गोविंद मोहितेंच्या रूपाने फक्त कामगार क्षेत्रापुरता मर्यादित नाही तर आपल्या गावामध्ये पण देखील शाळा असेल, कॉलेज असेल किंवा नागरिक सुविधासाठी पण देखील असेल, आपली ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक आहेत किंवा या माध्यमातून पण देखील जागरूक असताना हे मी स्वतः पाहिलेले आहेत. कारण माझ्या विकास निधीतून, आमदार विकास निधीतून त्यांनाही देखील तिकडची जी कामं होती ते उद्घाटन प्रसंगी मला जाण्याचा योग मिळाला, पण तो देखील दबदबा हे त्यांनी इकडे राहून पण गावी ठेवण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तर असेल, महिलांना प्राधान्य देण्याच्या बाबतीतला असेल, हा त्यांचा जो गुण आहे हे कोणीही नकारू शकणार नाही. किती जरी देखील संघटनेमध्ये असलं तरी देखील ह्या सांस्कृतिक जे विभाग आहेत किंवा या क्षेत्रामध्ये पण देखील आपण संघटना म्हणून काहीतरी देणे आहे की जी माझी भूमिका होती, स्वर्गीय आंबेडकरांची भूमिका होती, ती देखील तंतोतंत पालन करण्याचं काम आदरणीय मोहितेजींनी करण्याची भूमिका घेतली. अशा या व्यक्तिमत्वाचा आपण निवड फक्त हा शुभेच्छा देऊन होणार नाही तर त्यांचा अनुभव घेऊन असे ते नवीन पिढीला कार्यकर्ते कसे तयार करता येईल, ज्याचा उल्लेख भिलाजींनी केला, ज्याचा उल्लेख मान्यवरांनी केलं, हे देखील पुढच्या कामामध्ये आपल्याला करावं लागणार आहे. बजरंग चव्हाणजी जे एज्युकेशन विभागाचे काम बघतात आहेत, परंतु पुढच्या कामामध्ये पण देखील मोहित्यांचा अनुभव घेऊन मोहितेने पण अजून एका कुठच्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव घेऊन त्यातून पण कसे लोक तयार करता येतील आणि नवीन पिढीला मग ते फक्तच कामगार चळवळीतलं नाही सामाजिक चळवळीची पण जाणीव देऊन देण्याचं पण काम करण्याचं देखील आव्हान मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी करतोय. अशा या व्यक्तिमत्वाला मनापासून शुभेच्छा देत असताना मी व्यक्तिशः माझ्या वतीने आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याही वतीने आणि विशेषतः नाना पटोलेजी असतील, बाळासाहेब थोरातांसाहेबांशी पण मी बोललो, त्यांनी सांगितलं सचिन माझा आवर्जून त्यांना शुभेच्छा द्या.
आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा पण देखील मला संदेश आला। या सर्वांच्या वतीने आदित्यजींच्या वतीने पण देखील मी गोविंद मोहिते यांना मनापासून मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। आणि गोविंद मोहिते सारखा सामाजिक चळवळीमध्ये कामगार क्षेत्रामध्ये कार्यकर्ता नेता हे लवकर नजीकच्या कामामध्ये होणे नाही आहे। आणि म्हणून आज मोहिते तुमची प्रकृती असताना पण तुमची जी जिद्द आहे, मी तर मला थोडी मध्ये तब्येत होती, 2 दिवस झालं तर आम्ही असे हलतोय, तुम्ही तर एवढ्या वयामध्ये पण देखील ती तुमची जी जिद्द आहे जे तो विल पॉवर आहे हा खरोखरच सलाम करण्यासारखा आहे। म्हणून मी आवाहन करेन समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला की अशा या नेत्यांचा स्पर्श, विचाराचा स्पर्श, त्यांनी केलेलं काम आणि कार्याचा स्पर्श घेऊन मला असं वाटते जास्तीत जास्त त्यांना आपण त्याचा वापर म्हणा किंवा त्यांचा उपयोग आपापल्या जीवनामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये करण्याचं काम त्यांनी करावं, एवढी ती अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो। जास्त बोलता येणार नाही, परंतु एक गोष्ट मला अजून जसे त्यांचाही माझा संबंध असल्यामुळे मी घेऊन आणलेले आहे की जीवनाचा प्रवास खडतर वाटा, जीवनाचा प्रवास खडतर वाटा, गहिरा अंधार अडथळे फार, वाटेवर अशा चालताना आव्हान नवीन पेलताना, सुख दुःख झेलताना तुम्हीच गोविंदराव, मैत्रीचे नाते जपणारा जपणारा जपणारा। ही जी संगत जी आहे ही संगत ही अशीच पुढच्या काळामध्ये कायम राहो, कायम राहील अशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करत असताना मी मोहितांना जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की तुम्हाला बसून चालणारच नाही, तुम्ही बसणार नाही तो भाग वेगळा, पण तुमचा जो अनुभव आहे तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे आम्ही कमी पडलो की काय अशी एक समज आमची होती। आणि म्हणून मी जसं त्याला उल्लेख केलं की महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघामध्ये ऑटो सेक्टर्समध्ये आपण संघटना केलेली आहे, वेगवेगळ्या सेक्टर्स आहेत, फर्टिलायझर सेक्टर्समध्ये आपण केलेली आहे, ग्लास इंडस्ट्रीजमध्ये आपण गेलेलो, 150-200 पेक्षा जास्त संघटना आज आपल्या राज्यभरामध्ये आपण कार्य करतोय। म्हणून माझी विनंती राहणार आहे की या सर्वांच्या ज्याच्या माध्यमातून पुढे जाऊन आपल्याला काम करावं लागेल। वेळ प्रसंग आला तर माझा मोहित्यांना आग्रह आणि सल्ला राहील की एक छोटीशी अकॅडमी पण जर आपण अशा या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून पण देखील चालू करू शकलो आणि भविष्य काळामधल्या असे काही लीडर्स असतील किंवा चळवळीतील लोक असतील तयार करण्याचं काम पण देखील पुढच्या काळामध्ये तुम्ही जर करू शकला तर त्यातून या समाजाला काहीतरी तुमचं देणं आहे आणि ते देण्याची भूमिका जसं आजपर्यंत तुम्ही घेत आलात पुढच्या काळामध्ये पण देखील आपण या निमित्ताने घ्याल। इंटकच्या देखील यशस्वी रीतीने आज आपण काम करण्याचा प्रयत्न आपण करतात। अनेक वाद विवाद कुठे जायजावी असेल नसेल तरी देखील एक सामंजस्यपणाने आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची भूमिका घेऊन आजपर्यंत या सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही जे केलेलं योगदान आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे। मी व्यक्तिशः परत एकदा माझ्या वतीने पण देखील आपल्याला मनापासून शुभेच्छा, माझ्या घरच्यांच्या वतीने पण देखील मी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो। माझ्या मुलीने तर केक बनवून आणले, तेवढी इकडे आणू का, नको इकडे आणले तर हे आम्हीच खाऊ गाडीमध्ये आणि त्यांना घरी घेऊन जाऊ, ती शेफ असल्यामुळे। आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून या निमित्ताने शुभेच्छा देतो। गोविंद मोहिते जी, आप जियो हजारों साल और हर साल के दिन हो 50,000। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।